शरद पवार यांना धक्का देण्यात आला आहे। सर्वोच्च न्यायालयाने चिन्हाची मागणी फेटाळली आहे। शरद पवार यांच्याकडून चिन्हासंदर्भात मागणी करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये, मात्र सर्वोच्च न्यायालयाने आता चिन्हाची मागणी फेटाळली आहे। अजित पवार यांच्याकडेच आता घड्याळ चिन्ह कायम राहणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह हे आता अजित पवार यांच्याकडेच कायम राहणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे। या निर्णयाविरोधात शरद पवार गटाला आता धक्का बसलाय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळाऐवजी दुसरा चिन्ह देण्याची मागणी शरद पवार यांच्याकडून करण्यात आली होती। आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सूरज चव्हाण हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। सूरज चव्हाण जी, आपण पाहतोय या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे, निकाल आलेला आहे, चिन्हाची मागणी फेटाळली आहे। अजित पवार यांच्याकडेच आता घड्याळ चिन्ह कायम राहणार आहे। सर्वप्रथम मी अजितदादांसोबत आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांनी जो निर्णय घेतला तिथं राहून निर्णय घेतला होता आणि त्यानंतर जी संविधानामध्ये प्रावधान आहेत, ज्या व्यक्तीच्या पाठीमागं संघटना, पक्षातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी ज्या व्यक्तीच्या पाठीमागे राहतात, पक्षाचं नेतृत्व करण्याचं संविधानामध्ये तरतूद त्या व्यक्तीला दिलेली आहे। आणि आज अजितदादाच्या पाठीमागं पक्षातले पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते, लोकप्रतिनिधी हे सगळे देशातले, राज्यातले सगळे लोक होते आणि त्या आधारावरती आज आम्हाला हे चिन्ह राहिले। आम्हाला पहिल्या दिवसापासून न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता आणि आज आम्हाला आनंद आहे की आम्हाला न्याय व्यवस्थेकडून न्याय भेटलेला आहे। माफ करा सूरज जी, मी चुकीचं डेझिग्नेशन घेतल्याबद्दल धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। अजित पवार यांच्याकडे आता घड्याळ चिन्ह हे कायम राहणार आहे। या संदर्भात सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली आणि हे चिन्ह त्यांच्याकडेच असणार होतं, कायम राहणार होतं, हे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला होता। आणि आता आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे, प्रतिक्रिया दिली आहे। राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह आता राष्ट्रवादीकडे असणार आहे। शरद पवार यांच्याकडून मागणी करण्यात आली होती, अजित पवार यांना वेगळं चिन्ह द्यावे अशी मागणी शरद पवार यांच्याकडून करण्यात आली होती। सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात सुनावणी झाली आणि आता सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल देण्यात आलेला आहे। अजित पवार यांच्याकडे हे चिन्ह आता कायम राहणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे। या निर्णयाविरोधात शरद पवार गटाला आता धक्का बसलेला आहे। अजित पवार यांच्याकडे आता घड्याळ चिन्ह हे कायम असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ चिन्हाऐवजी दुसरं चिन्ह देण्याची मागणी ही शरद पवार यांची होती। ही मागणी आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे आणि त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे। अजित पवार यांच्याकडेच आता घड्याळ चिन्ह कायम राहणार असल्याचं आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे। या संदर्भात झालेल्या सुनावणीमध्ये हा आता निर्णय झालेला आहे। शरद पवार गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे। आपल्यासोबत राष्ट्रपतीचे प्रवक्ता महेश तपासे हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। महेश तपासेजी, आपण पाहतोय या ठिकाणी राष्ट्रपकडून शरद पवार यांच्याकडून मागणी करण्यात आली होती, अजित पवार यांना वेगळं चिन्ह देण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने आता हा निकाल दिलेला आहे, मागणी फेटाळलेली आहे आणि आता अजित पवार यांच्याकडेच आता हे घड्याळ चिन्ह राहणार आहे। त्यांच्याकडे घड्याळ चिन्ह जरी असलं तरी त्यांच्याकडे शरद पवारांची पॉलिटिकल लेगसी येणार नाही। महाराष्ट्राची जनता शरद पवारांच्या विचारावर मतदान करते। ठीक आहे, त्यांनी आमच्या पक्षाच्या लोकसभेला आम्ही वेगळं चिन्ह घेऊन लढलो आणि आम्हाला 80% स्ट्राईक रेट आम्हाला मिळाला, परंतु वास्तविक निवडणूक आयोगाने निर्णय देताना दोन्ही संघटनेला म्हणजे दोन्ही गटांचं चिन्ह गोठवून दोघांना स्वतंत्र चिन्ह द्यायला पाहिजे होतं, परंतु आमच्यावर प्रेम जास्ती असल्यामुळे निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह आम्हाला दिलं आणि मूळ चिन्ह घड्याळ जे आहे ते अजितदादांना दिलं। त्याच्या विरोधात आम्ही धाव मागितली, परंतु त्याच्यात आम्हाला यश आलं नाही, परंतु जनतेच्या दरवाजामध्ये, जनतेच्या दरबारात 100% आम्हाला यश मिळेल। धन्यवाद महेशजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।
या ठिकाणी जरी घड्याळ चिन्ह हे अजित पवार यांच्याकडे गेलं जरी असलं तरी पण आपण जनतेसमोर जाणार आहोत आणि जनतेचा विश्वास आपल्यासोबत आहेत, जनतेची साथ आपल्यासोबत असल्याचं वक्तव्य या ठिकाणी आता राशपकडून करण्यात येत आहे। अजित पवारांचा शरद पवारांना धक्का देण्यात आलेला आहे। अजित पवारांकडे आता घड्याळ चिन्ह हे कायम राहणार आहे। शरद पवार यांच्याकडून मागणी करण्यात आली होती, सर्वोच्च न्यायालयाने मात्र ही मागणी फेटाळून लावलेली आहे, निकाल दिलेला आहे। त्यामुळे आता घड्याळ चिन्ह हे आता राष्ट्रवादीकडे अर्थात अजित पवार यांच्या गटाकडेच राहणार आहे।